नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात बबन पोद्दार यांच्या गुंजेचा पाला ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात बबन पोद्दार लिखित शापित. इतर वर्गांचे तास सुरू होऊन बराच वेळ झाला होता. घाईघाईनं मराठीचं पुस्तक घेऊन मी 8वीच्या वर्गात प्रवेश केला. हजेरी बुक उघडून हजेरी घेतली. आता तासाला सुरुवात करणार तोच एक वृद्ध गृहस्थ एका छोट्याशा मुलीला घेऊन दरवाज्यात आले. सर, आत येऊ का? हो, या ना, या. सर, ही माझी नात आहे. यंदा फायनल पास झाली आहे. 64% गुण मिळालेत. आपल्या शाळेत दाखल करायला आलो आहे तिला. हो का? तुम्ही असं करा, ऑफिसमध्ये जाऊन थांबा, मी येतोच तास संपून. हिला बसू द्या इथेच. ऑफिसात जाण्यासाठी ते बाहेर पडले. त्या छोट्याशा मुलीला मी जवळ बोलवलं आणि क्षणभर स्वतःला विसरलो. माझा विश्वासच बसेना माझ्यावर. उत्सुकता एखाद्या रबरी फुग्यासारखी ताणली गेली. दोन्ही डोळ्यांची एकवार घट्ट उघडझाप करत समोर बघितलं. अगदी तसेच घारे डोळे, तसंच नाक, तशीच जीवणी, तशीच ओठांची ठेवण, तीच चालण्याची ढब आणि एवढंच काय, हसणंसुद्धा अगदी तिच्यासारखं, पौर्णिमेसारखं. नाव काय तुझं बाळ? मी तिला विचारलं. सुषमा श्रीधर पंत. ओठांची अतिशय सुंदर हालचाल करत ती बोलली. तिला समोर बसायला सांगितलं. मी मात्र बेचैन झालो. मुलांना काहीतरी करायला सांगितलं आणि खुर्चीत निवांत बसून राहिलो. सुषमा श्रीधर पंत. पुन्हा एकदा तिच्या ओठांची हालचाल डोळ्यांसमोर आली. अगदी तसंच बोलणं, तसंच धीट हसणं. विधात्याची किमया काय असेल कोणास ठाऊक. मी विचारांच्या गर्तेत सापडलो होतो. आठवणींचा वणवा केव्हाच पेटून उठला होता आणि त्यात उत्सुकतेचं सरपण. समोर ती बसली होती. वाऱ्यामुळे उडणाऱ्या केसांना, झुलपांना इवल्याशा हातांनी सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिला पाहता पाहता मी भूतकाळाच्या पोकळीत खोल खोल जायला लागलो, कडेलोट केलेल्या गुन्हेगारासारखा. स्टेशनवर नेहमीसारखी गर्दी नव्हती आज. पावसाची रिमझिम नुकतीच थांबली होती. कुठेतरी तुरळक माणसांचे घोळके गाडीची वाट बघत बसून होते. एका बाजूला एका प्रेमी युगलांना गप्पांना रंग भरला होता. समोरच कॉलेजचे 5-6 हिरो उभे होते. त्यांच्या मरकट चेष्टांना ऊत आला होता. पलीकडे 2-3 तरुण मुली मुकाट्यानं अंग चोरून उभ्या होत्या. त्यांना त्या कॉलेजच्या तरुणांची भीती वाटत असावी बहुतेक. बहुतेक काय, नक्कीच होतीच ती पोरं तशी वात्रट. थेट पुढं एक कुत्रं रूळ ओलांडून धीम्या चालीनं पलीकडे जात होतं. त्यातल्या एका पोराचं लक्ष गेलं असावं तिकडे. एक छोटासा लहानसा दगड त्याने उचलला आणि त्या कुत्र्याच्या दिशेनं भिरकावला. केवढ्यांना विव्हळलं ते बिचारं आणि 3 पायांवर उड्या मारत जोरात पळून गेलं. त्या पोरानं आपण केवढा मोठा पराक्रम केल्यासारखा चेहरा केला आणि इतरांसमवेत खिदळायला लागला. आता त्या पोरांच्या घोळक्याजवळ एक 60च्या दरम्यानची भिकारीण आली होती. पोटासाठी 5 पैशाची याचना करत होती ती त्यांच्याजवळ. ये बाई इकडे. एकानं तिला जवळ बोलवलं. हे बघ, त्या 3 साहेबिनी बाया आहेत, दिसल्या का तुला? तिकडं जा आणि त्यांना म्हणो त्या साहेबांनी पैसे द्यायला सांगितलेत. जा जा, आमचं नाव सांगा आणि घे त्यांच्याकडनं. ती म्हातारी आता त्या तरुणींच्या जवळ गेली. त्या मुलींनी तो वात्रटपणा ताबडतोब ओळखला असावा. एकीनं लगेचच पैसे काढून म्हातारीच्या हातावर ठेवले आणि तिला वाटेला लावलं. पोरं जोरजोरात हसत होती. आपण आणखीन एक मृदुमुखी गाजवली असा आविर्भाव करत मगाचा तो तरुण पुन्हा इतरांच्या समवेत खिदळायला लागला. आणि तेवढ्यात एखादं बेडूक गिळलेल्या सापाच्या चालीनं गाडी स्टेशनात शिरली.
रडव्या पोरानं आवंढा दिल्यासारखी गचकन थांबली. डब्यातली माणसं उगाचच मागे पुढे झाली. चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची घाई सुरू झाली. माझी एकच धावपळ उडाली. आत्याला न्यायला मी स्टेशनवर आलो होतो. तेवढ्यात समोर आत्या दिसली. मनोमन आनंदलो. चपळाईनं पुढं झालो आणि हाक मारली, आत्या. आत्या समोर उभी होती. मी मात्र आवाकून गप्प होतो, चकित झालो होतो. स्तिमित मुद्रेनं केवळ समोर बघत राहिलो होतो. अरे असं काय बघतोयस दिनू? ही पौर्णिमा. मॅट्रिक झाली यंदा. घरीच असते आपल्या शेजारी. म्हटलं चल 4 दिवस माझ्याबरोबर, मलाही तेवढीच सोबत. आत्या बोलत होती आणि मी खुळ्यासारखा बघत होतो त्या दिवसा पडलेल्या चांदण्याकडे. नमस्ते, ती म्हणाली आणि मीही नकळत हात जोडले आणि टांगा आणायला पळालो. टांग्यात ती माझ्याजवळ बसली होती. मी थोडासा दूरच होतो. काकुणास ठाऊक ती गालात हसत होती. मी लाजत होतो फुलपाखरासारखा. तिचा अनाहूत स्पर्श झाला की अंग चोरून घेत होतो लाजाळूच्या वेलीसारखा. घरी आलो. पहिल्यांदा ओळख सगळ्यांची, मग स्नेह. गप्पा चेष्टा सगळ्याला ऊत यायचा. पौर्णिमेचा स्वभाव पौर्णिमेच्या चांदण्यासारखाच होता. शुभ्र धवल आणि मनमोकळा. ती बोलायला लागली की अंगावर मोती पडल्याचा भास व्हायचा. ती हसल्यावर वाऱ्याची थंड झुळूक अंगभर लपेटल्यासारखी वाटायचं. मला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं. ते दिवस फार मजेत गेले. ती नेहमीच मनमोकळं बोलायची, मनसोक्त बोलायची. कुठलाच आडपडदा न ठेवता मोती उधळत राहायची. आम्ही कधीकधी पिकनिकला, सिनेमालाही जात असो. प्रवासात तिच्या बोलण्याला उधाण यायचं. मनातलं सगळं ती मला सांगायची. सगळं काही बोलायची. माझं आवडीचं खाणं पिणं बघायची. हवं नको यावर लक्ष ठेवायची. कधी खोटं रागवायची, रोसायची. कधी लहान पोरांसारखं मारायची सुद्धा. त्या दिवशी, त्याच अपशकुनी दिवशी आम्ही कुठलंसं प्रदर्शन बघायला गेलो होतो. खूप गमती गेल्या. जादूची आगगाडी बघितली, बंदुकीनं फुगे फोडले, साबणावर रिंग टाकून 4 आण्यात बक्षीस मिळवायचा प्रयत्न केला, उंदराच्या रेसवर पैसे घालवले. समोर एक उंच पाळणा होता. पौर्णिमा, पाळण्यात बसायचं का? मी विचारलं. नाही नको रे बाबा, मला भीती वाटते रे. अगं मी आहे ना जवळ, त्यात काय घाबरायचं. मी कशी तरी समजूत काढली. शेवटी ती तयार झाली. तिकीट काढलं, पाळण्यात बसलो. खाली येताना केवढ्यांदा बिलगली ती मला, घट्ट, अगदी घट्ट. भिंतीला पाल चिकटावी ना तशी. मी सुद्धा जवळ ओढलं तिला. खूप घाबरली होती बहुता. मी मनोमन सुखावलो होतो. आणि घरी परतल्यावर पौर्णिमा माझ्याशी बोलेनाच. कितीतरी वेळा मी तिचं मन वळवायचा दुबळा प्रयत्न करून बघितला, पण सगळं व्यर्थ. पौर्णिमेच्या मनाच्या खोलीचा अंदाज मला कधीही लागला नाही. त्याच दिवशी रात्री, त्या बेताल रात्री, पौर्णिमा कॉटवर पडली होती. दिवसभराच्या त्रासानं तिला पटकन झोप लागली असावी. पदर खांद्यावर नव्हता. श्वास मंदपणे चालला होता आणि त्यामुळे होणारी उरोजांची हालचाल लोभसवाणी वाटून भुरळ पाडत होती. माझं आधाशी मन नुसत्या नजरेनं सुखावत नव्हतं. बेताल वासना जिभेचा आसरा घेऊन खालच्या ओठांवरनं एकसारखी फिरत होती. वखवखलेल्या मनाची वाट खूप चिंचोळी बनत चालली होती. घरात कोणीच नव्हतं माझ्याशिवाय. बाकीचे सगळे कीर्तनाला गेले होते. घरात फक्त मी आणि हे लोभस सौंदर्य. तिच्या शेजारी कितीतरी वेळ उभा राहिलो होतो. मनाचं द्वंद्व थांबतच नव्हतं. थोड्या वेळानं तिच्या उशाशी बसून राहिलो. विचारांचं काहूर माजलं होतं.
काय करावं? जे करावंसं वाटत होतं त्यासाठी मन धजावत नव्हतं आणि केल्याशिवाय राहवतही नव्हतं. गरब्यातल्या टिपऱ्यांसारखे उभे आडवे विचार एकमेकांवर आदळत होते. कावळ्यांच्या शाळेतली कावकाव एकाएकी थांबावी तसे काळे विचार एकाएकी थांबले. कसा कुणास ठाऊक हळूच मी तिच्या शेजारी सरकलो. त्या शांत पडलेल्या सुमनाच्या दोन्ही बाजूंना हात टेकले. तिच्या थंड श्वासाबरोबर मला माझ्या काळजाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. पडत्या मनाला आधार देत निर्धारानं मी आणखीन जवळ सरकलो आणि तेवढ्यात कसला तरी आवाज झाला. एवढ्यांदा दचकलो मी. पटकन बाजूला झालो. अंग शहारलं. कोपऱ्यात बघितलं, खुंटीला अडकवलेला कपड्यांचा हँगर कपड्यांसकट खाली पडला होता. दास्तावलेलं मन पालीच्या शेपटासारखं उडत होतं. क्षणभरानं ती भीती पळून गेली. एक निश्वासच सोडला मी सुटकेचा. पुन्हा हृदयाची धडधड सुरू झाली. मी परत जवळ जाऊन बसलो. आता मात्र मला राहावेना. हळूच मी तिच्या खांद्यावर हात टेकले आणि तिच्या ओठांशी पुटपुटलो, पौर्णिमा. आणि खाडकन आवाज झाला. पौर्णिमेची 5 बोटं माझ्या गालावर जशीच्या तशी उठली होती. तिचं सर्वांग रागानं कापत होतं. ओठ थरथरत होते. तिच्याकडे बघायचं धाडस माझ्याकडनं होईना. मी खूप शर्मिंदा झालो. काय करावं काही सुचेना. तसाच उठलो आणि मुकाट्यानं जाऊन अंथरुणावर पडून राहिलो. मनात खूप भीती वाटत होती की आता आई आत्या आल्यावर हे प्रकरण त्यांच्या कानावर जाणार. काय होईल ते आत्ताच डोळ्यांपुढे दिसायला लागलं मला. त्या थंडीत सुद्धा घाम फुटला. पण माझ्या अंदाजाप्रमाणे काहीच झालं नाही. झाल्या प्रकाराबद्दल पौर्णिमेनं एक शब्दसुद्धा तोंडातनं काढला नाही. मी थोडासा निर्धास्त झालो. पौर्णिमेचं अंतःकरण खरंच विशाल होतं. मला तिने केव्हाच क्षमा केली होती. 2 दिवसांनंतरची गोष्ट. राखी पौर्णिमा होती त्या दिवशी. पौर्णिमा माझ्याजवळ आली. माझा हात हातात घेतला. माझ्या चेहऱ्याकडे एक टक लावून बघितलं. बोटांचा व्रण निघून गेला होता. माझ्या हातात तिने राखी बांधली. तिच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचं विलक्षण तेज मी त्या दिवशी पाहिलं. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. राखी बांधून झाल्यावर माझा हात आपल्या थरथरत्या हातात तसाच ठेवून ती म्हणाली, दिनू, दिनू, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर रे. हे बघ दिनू, मला भाऊ नाही. एक होता अगदी तुझ्यासारखा. तुला पाहिलं ना की मला त्याची आठवण व्हायची. तुला पाहिल्यापासनं आजवर तेवढंच समाधान मानत आले रे मी. आज तुला सगळं काही सांगणार होते दिनू. परवा जे काही घडलं ना ते विसरून जा. पण मला एक वेळ, फक्त एकच वेळ ताई म्हणून हाक मार रे दिनू. तिच्याच्यानं पुढं बोलवे ना. भावनातिरेकानं डोळ्यात अश्रू तरळले तिच्या. तुडुंब भरलेल्या त्या आसवात मी गटांगळ्या खायला लागलो. बुडून जायला लागलो. पाझरणारे क्षण थांबल्याचा क्षणमात्र मला भास झाला. तिचे पाय धरावेसे वाटले पळभर. तिची माफी मागावी मनोमन वाटलं. पण का कोणास ठाऊक मन तसं करायला तयार होईना. खूप मोठं पाप केल्याची जाणीव एकसारखी व्हायला लागली. पौर्णिमेचा भाऊ बनायची माझी लायकी नव्हती. किंबहुना वासनेनं वखवखलेल्या मनानं ती संधी धुडकावून लावली होती. तिच्या प्रेमाच्या चांदण्यापुढे माझं प्रेम पौर्णिमेच्या रात्री फिरणाऱ्या काजव्यासारखं दिसलं असतं. त्यानंतर आठवडाभर पौर्णिमेपासून मी स्वतःला लपवत होतो. तिला टाळायचा प्रयत्न करत राहायचो. ती दिसलीच तर न पाहिल्यासारखं करायचो. वासनेला चिकटलेल्या माणसाच्या मनाचा कायापालट जळालेल्या सोंभासारखा असावा बहुतेक.
तिने काय अंदाज केला असेल कोणाला माहिती. बुरशी चढलेलं माझं मन तिने पुन्हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला नाही. 8-10 दिवसानंतर पौर्णिमा निघून गेली. ती गेली आणि माझ्या मनाला रुखरुख लागून राहिली. अर्धवट मेलेल्या सर्पाच्या अंगाला काटेरी भाल्यानं वारंवार टोचत राहावं तशी निस्संदिग्ध जाणीव माझ्या निर्ढावलेल्या पण अर्धवट निष्क्रिय मनाला व्हायची. अनेक वेळा वाटायचं मी तिची क्षमा मागायला हवी होती. मोठ्या काळजाने तिने मला माफ केलं असतं. मी त्या पात्रतेचा नव्हतो तरीसुद्धा. उजेड आणि काळोखाची चिखलमाती तुडवत दिवस रात्री रेसच्या घोड्यासारख्या पळाल्या. त्या मधल्या काळात पौर्णिमाबद्दल काहीच कळलं नाही. बुरसटलेल्या मनावरचा चिखल कालांतरानं सुकून गेला. आठवणींच्या पावसाची वळीव सर येऊन गेल्यावर दुबळं अपराधी मन त्या घसरगुंडीवरनं पुन्हा पुन्हा पडल्या वाचून राहायचं नाही. मुका मार लागल्यासारखं मग बराच वेळ कणत राहायचं. तिचा ध्यास लागायचा. कधी कधी अहोरात्र तुटके शब्द ओरबडत राहायचं. मन म्हणायचं, पौर्णिमा, फक्त एकच वेळ तुझ्या या नालायक भावाला क्षमा कर ग. माझं खूप चुकलंय. मी निष्पाप नक्कीच नाही. पौर्णिमा, एकच वेळ मोठ्या मनानं मला क्षमा करशील ना ग? वाटल्यास पाहिजे ती शिक्षा कर मला. बाहेरच्या घंटेवर तास संपल्याचे टोल पडले आणि मी दचकून जागा झालो. भूतकाळ किती सरकन डोळ्यापडनं निघून गेला होता. पुस्तक घेऊन मी बाहेर पडायला लागलो. तोच समोर सुषमा दिसली. तिला घेऊन ऑफिसमध्ये जायचं होतं. तिला बरोबर घेऊन मी वर्गातनं बाहेर पडलो. जाताना तिला विचारलं की सुषमा, इथे कशी काय आलीस तू? माझ्या वडिलांची ना बदली झाली आहे इथल्या बँकेत. ओठांची तशीच हालचाल करत ती बोलली. तिचे ओठ पाहिले आणि मनाची बेचैनी जास्त वाढली. तिच्या आईचं नाव तिला विचारावंसं वाटायला लागलं. माझा अंदाज नक्कीच चुकणार नाही असं दुसरं मन क्षणाक्षणाला बजावत होतं. आणि खरंच तिच्या आईचं नाव पौर्णिमा असेल तर पळत जाऊन तिचे पाय धरावेत, तिची क्षमा मागावी असं वाटत होतं. मनाचा हिया करून मी तिला विचारलं की सुषमा, तुझ्या आईचं नाव पौर्णिमा आहे ना ग? आय्या, तुम्ही कसं काय ओळखलं? ओठांचा करवंदासारखा चंबू करून त्यावर 2 बोटं ठेवत ती आश्चर्यानं माझ्याकडे बघत म्हणाली. आणि मी उगाचच हसलो. तिच्याकडे बघितलं. माझा अंदाज संपूर्णपणे खरा ठरला होता. पौर्णिमेची साक्षात प्रतिकृती होती सुषमा. अजूनही माझ्याकडे ती तशीच बघत होती. तिच्या प्रश्नार्थक नजरेतनं आश्चर्याशिवाय काहीही पाजरत नव्हतं. तिच्या आश्चर्य मिश्रित डोळ्यात बघत मी म्हणालो, ओळखलं आपलं असंच अंदाजानं. माझ्या उत्तरानं तिचं समाधान झालं का नाही कोणास ठाऊक. मी मात्र तिच्या उत्तरामुळे विचारात गुरफटून गेलो. कुरुक्षेत्रात सैरावैरा धावणाऱ्या मृत्युंजयाच्या रथासारखा माझा विचाररथ उलट सुलट धावायला लागला. आज पौर्णिमेच्या घरी जावं, तिची क्षमा मागावी, अनेक वर्ष टोचत असलेली विचारधारा मनापासून विलग करावी. मला निश्चित क्षमा करेल पौर्णिमा. एक हरवलेला भाऊ मिळाल्याचं समाधान लाभून तिचा आनंद ओसंडून जाईल. आनंदातिशयानं तिचं काळीज भरून जाईल. वाहून जाणारा आनंद सावरता सावरता तिची कोण धांदल उडेल. दिनू भाऊ म्हणून ती सगळ्यांची माझी ओळख करून देईल. गोड खायला करून घालेल मला. अगदी स्वतःच्या हातानं भरवेल सुद्धा. एवढे दिवस निष्कारण अबोला धरल्याबद्दल एक हळूवार ठेवून द्यायला सुद्धा कमी करायची नाही मला ती. त्यात माया असेल, प्रेम असेल. खरंच निर्व्याज प्रेम कुठलं मिळायला आजकाल, नाहीतरी सगळेच स्वार्थी असतात. बहीण, भाऊ, आई, बाप कोणी नाही कोणाचं. अशा वेळी माझी मायेची बहीण, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी लाडकी ताई आज मला भेटणार होती. सुषमा. काय सर? आज घरी येणार आहे मी तुझ्या. खरंच? हो. घरी गेल्यावर आईला सांग दिनू मामा येणार आहे आज. सांगशील ना? संध्याकाळी येईन मी.
अगं मामा आहे मी तुझा, मामा, दिनू मामा. म्हणजे? दोन्ही भुवया आतल्या बाजूला उडत सुषमा बोलली होती. तिचे साकारलेले डोळे विस्फारल्यासारखे भासले मला. सर, तुम्हाला ठाऊक नाही? काय ग? सर, आई नाही हो आता माझी. मी 2 वर्षांची होते ना तेव्हाच देवाघरी गेली ती. मला आठवतसुद्धा नाही होती. सगळे म्हणतात अगदी माझ्यासारखी होती ती, थेट माझ्यासारखी. पण जाताना एक भाऊ ठेवून गेली मला, इवलासा, छोटासा. 6वीत आहे तो आत्ता. बाबा म्हणतात आईनी सांगितलंय की सुषमाला भाऊ मानायला लावायची वेळ येऊन देऊ नका, म्हणून हा भाऊ दिलाय. आणि त्याचं नाव दीनानाथ ठेवायला सांगितलं होतं आईनी माझ्या. दिनू म्हणतो आम्ही त्याला. पुढचं काहीही ऐकू आलं नाही मला. एवढी प्रचंड होती ही वळवाच्या पावसाची सर, सुषमानं कथन केलेली. क्षणापूर्वीचं आकाश जांभुळलं बनलं होतं. सारीकडे चिखल, सारा रणकल्लोळ. माझ्या विचारांच्या रथाचं चाक धरती मातेनं कधीच गिळून टाकलं होतं.